नमस्कार बालमित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. चला पटापट या क्लास सुरू झाला बेटा आपला. चला या लवकर लवकर. आपण सध्या जॉमेट्री बघतोय आणि जॉमेट्री मध्ये आपण आतापर्यंत काय काय बघितले आहे. आतापर्यंत आपण ट्रायंगल आणि टाइप्स ऑफ ट्रायंगल बघितले, अँगल आणि टाइप्स ऑफ अँगल बघितले, ट्रायंगल बघितला, स्क्वेअर बघितला, रेक्टँगल बघितला, सर्कल बघितला. अजून काय बघितलं आपण? काल काय बघितलं होतं आपण? पेरिमीटर बघितलं. नंतर आपण एरिया बघितला. तर एरिया आपण दोन शेपचा एरिया काढला. एक तर आपण ट्रायंगलचा एरिया काढला आणि एक रेक्टँगलचा काढला आणि स्क्वेअरचा काढला. ट्रायंगलचा नाही काढला आपण, रेक्टँगल आणि स्क्वेअर या दोन गोष्टींचा आपण काय काढला? एरिया काढला, म्हणजे क्षेत्रफळ काढलं, आहे की नाही. आज आपण याच मध्ये पुढे जाऊया. त्यातलाच पुढचा घटक पाहूया. तर तो आहे त्रिमिती वस्तू व घडणी. म्हणजे याला थ्री डी वस्तू आणि त्या 3D वस्तूची कशा प्रकारे घडणी असते, बांधणी कशी असते ते आपण बघणार आहोत. ओके, बघा बालमित्रांनो, द्विमितीय वस्तू म्हणजेच त्याला म्हणतात 2D. तुम्ही बघताय ना 3D पिक्चर, 2D पिक्चर बघता की नाही? चष्मा लावून पाहावे लागतात ते पिक्चर, त्याला 3D पिक्चर म्हणतो आपण. मग 3D प्रतिमा म्हणजे काय असते? तर 3D म्हणजे जी, आता बघा पहिले 2D समजून घेऊया आपण. 2D म्हणजे काय? 2D म्हणजे काय? म्हणजे द्विमितीय म्हणजे काय? तर ज्या आकाराला लांबी आणि रुंदी असते, लांबी आणि रुंदी असते, जाडी असते पण ती फारच नसल्यासारखी असते, म्हणून लांबी आणि रुंदी असते, त्याला आपण काय म्हणतो? 2D इमेज म्हणतो. जसं की कालच आपण बघितलं रेक्टँगल, बघितलं की नाही? रेक्टँगलला काय आहे? लांबी आहे आणि रुंदी आहे. म्हणजे रेक्टँगल हा जो शेप आहे हा काय आहे? हा 2D आहे. इथे जो शेप दिसतोय तुम्हाला काढलेला, हा शेप कोणता आहे? हा 2D शेप आहे. म्हणजे ज्या शेपला किंवा ज्या वस्तूंना लांबी आणि रुंदी असते, आता बघा इथे तुम्हाला जी जाडी आहे ती अगदी नगण्य दिसते, नसल्यासारखीच आहे. म्हणजे लांबी आणि रुंदी महत्वाची आहे. आणि ज्या वस्तूला लांबी आणि रुंदी असते त्याला 2D शेप म्हणतात किंवा 2D वस्तू म्हणतात. मग आता 2D वस्तू कोणत्या कोणत्या, कुठल्या कुठल्या 2D वस्तू आहेत? तर आपण समजा आता लांबी आणि रुंदी ना, ह्या दोनच गोष्टी असल्या पाहिजे. आता आयत बघितला आपण, अजून कुठली असेल सांगा? अजून कुठली शेप असेल की ज्या शेपला लांबी आणि रुंदी असते? आपण बघूया. बघा आता हा आपला रेक्टँगल दिसतोय 2D आहे. आता हा तुम्हाला हा बोर्ड दिसतो आपला हाईट, हा पण 2D आहे की नाही? पण आता आपण आपले जे घरी जुने टीव्ही होते बघा, मोठे होते की नाही टीव्ही जुनेवाले, ते 3D होते. मात्र आता जे नवीन आलेले आहेत ते 2D आहेत. पण त्या नवीन ज्या असतात नुसते ते भिंतीला चिपकवायचे असतात, त्याला सुद्धा जाडी असते थोडी, एकदम म्हणजे एकदम आपण काय म्हणतो त्याला, असे मोबाईल असतात पहा, एकदम प्लेन आणि छोटे बारीक बिलकुल, तर ते एकदम 2D असतात, प्लेन, त्याला जाडी नसतेच अजिबात. म्हणजे आता एखादं आपण पुस्तकाचं कागद पकडूया. हा पुस्तकाचा कागद आहे ना. हा पुस्तकाचा कागद काय आहे? हा 2D आहे. याला जाडी अशी नसल्यासारखीच जाडी आहे की नाही? म्हणजे असे काही वस्तू की ज्याला जाडी आहे पण ती दिसतच नाहीये, नाहीच आहे, त्याला 2D वस्तू म्हणून आपण. जसं आता इथे आपण रेक्टँगल काढला, हे लक्षात ठेवा, त्याला त्याला लांबी आणि रुंदी आहे, जाडी ना आहे पण नसल्यासारखी आहे, नगण्य म्हणजे काहीच नाही, नसेलच. जसा हा बोर्ड आहे ना, याला आहे जाडी पण ती नसल्यासारखी आहे, म्हणून हे शेप कोणते आहे? 2D शेप आहे. आता 3D शेप म्हणजे काय? आता 3D शेप पाहू. तर 3D शेप मध्ये काय आहे? आता 3D म्हणजे त्रिमितीय वस्तू. 2D म्हणजे ज्याला लांबी आणि रुंदी आहे, आणि त्रिमितीय 3D म्हणजे ज्याला लांबी आहे, रुंदी आहे आणि जाडी पण आहे. सांगितलं तुम्हाला आपले जे जुने टीव्ही होते ते जुने टीव्ही 3D आहेत. आता बघा हे काय डस्टर आहे ना, हे डस्टर पण 3D आहे. डस्टर जे दिसते आहे की नाही? बघा
आता हा जो आहे हा पण 3D आहे बघा. याला लांबी आहे, रुंदी आहे आणि जाडी पण आहे. तर ही जी डायरी आहे, ही डायरी ही 3D आहे. ही डायरी जी आहे ही 3D आहे. किंवा आता आपण एखादे पुस्तक घेऊया. बघा हे पुस्तक दिसतंय तुम्हाला? हे पुस्तक हातालाच जाडा लागत आहे ना. म्हणजे हे काय, हे 3D आहे. पुस्तक कसं आहे? 3D आहे. रेक्टँगल शेप दिसतोय तुम्हाला हा, पण हा 3D आहे है ना. क्यूब जो असतो तो 3D असतो है ना. म्हणजे 3D कोणत्या कोणत्या गोष्टी आहे? पुस्तक जे आपलं ते 3D आहे. पाण्याची बॉटल ती पण 3D आहे. कपाट पण 3D आहे. चेंडू बॉल 3D आहे. सर्कल जे आहे ते 2D आहे. म्हणजे पोळी जर आहे, जेवणाची पोळी ती 2D आहे. पण जो बॉल आहे खेळायचा तुमचा तो मात्र 3D आहे. ओके, समजलं एवढं तुम्हाला? लक्षात आलं का तुमच्या सगळ्यांच्या? तुम्हाला चार्टमध्ये लिहून पाठवा बरं, तुमच्या सगळ्यांना समजलं आहे. 2D आणि 3D एवढंच लक्षात ठेवा. 2D वस्तूंना लांबी आणि रुंदी असते आणि 3D वस्तूंना लांबी असते, रुंदी असते प्लस जाडी पण असते. ओके. रेक्टँगल डोळ्यासमोर ठेवायचा तो 2D आहे. स्क्वेअर आहे तो 2D आहे, डोळ्यासमोर ठेवायचं. पुस्तक मात्र 3D आहे. तुमचं कंपॉस 3D आहे. डस्टर 3D आहे. हे 3D ह्या वस्तू, कारण त्याला जाडी पण आहे. ओके, डन. एवढं कळलं सगळ्यांना? पुढे जायचं. बघा 2D म्हणजे काय आहे, तर त्याला 2 डायमेन्शन आहे. ओके, 2 डायमेन्शन, 2 मिती. मिती म्हणजे लांबी आणि रुंदी. 3D म्हणजे 3 मिती, त्याच्यामध्ये जाडी पण प्लस झाली आहे. 3 डायमेन्शन. 2D म्हणजे 2 डायमेन्शनच्या वस्तू आणि 3D म्हणजे 3 डायमेन्शन वस्तू. ओके, आता आपण बघूया की आता 3D म्हणजे काय. 3D म्हणजे 2D वस्तू एकावर एक ठेवल्या तर त्याची 3D वस्तू तयार होते. बघा, समजा आपण असे रेक्टँगल घेतले आणि ते एकावर एक ठेवले, अशी एकावर एक ठेवले, सारखे 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 ठेवले एकावर एक. मग काय होईल, त्याची जाडी तयार होईल है ना. म्हणजे 2D वस्तू एकावर एक ठेवल्या तर त्याची एक विशिष्ट प्रकारची जाडी तयार होईल आणि त्यापासून 3D वस्तू तयार होतील है ना. बघा, त्याला म्हणतात घडण. वस्तूची काय म्हणतात त्याला? घडण. आता बघा, हा एक डबा आहे. हा पण घडणीचाच एक प्रकार आहे. बघ, हा एक डबा आहे. असे डबे येतात ना तुमच्याकडे, पेप्सोडेंट कशाला पण डबे येतात घरी. तर ते डबे उघडून पाहायचे की त्या डब्याची घडणी कशी आहे. याची घडणी असते या डब्यांची. हे डबे आपण पण तयार करू शकतो घरी, तुम्ही पण तयार करू शकता. बघा, आता जर हा डबा उघडून बघितला ना तुम्ही, बघा हा डबा जर उघडून बघितला तर याच्यापासून काय तयार झालं? 2D तयार झाली. बघ, झाली 2D वस्तू तयार झाली. आता हेच जर आपण घडण तयार केली याची, आता हे 3D झाली. बघा, याला जाडी झाली तयार, झाली 3D वस्तू तयार. लांबी पण आहे, रुंदी पण आहे आणि जाडी पण आहे. म्हणजे अशा प्रकारे 2D वस्तू जर एकावर एक अशा ठेवत नेल्या 2D वस्तू एकावर एक ठेवत गेलो आपण तर 3D वस्तू तयार होते. समजलं तुम्हाला? घडण समजली? ओके, अजून समजून घ्यायची आहे का घडण? अजून एक पाहू आपण. बघा आता हे काय आहे, सध्या काय दिसत आहे तुमच्याकडे तुम्हाला? हे 2D आहे ना. बघा, याला लांबी आणि रुंदी आहे म्हणजे हे 2D आहे. सध्या जी दिसते घडण तुम्हाला ही 2D आहे. आता बघा, या घडणला जर आपण आपल्याकडे बांधणी केली याची, बघा कोणती वस्तू तयार झाली आहे? 3D वस्तू तयार झालेली आहे. 3D वस्तू तयार झालेली आहे. म्हणजे अनेक 2D वस्तू जर आपण एकत्र केल्या किंवा 2D वस्तूची अशी घडण केली की त्यामुळे त्याची 3D ची घडण तयार होते. कळलं? नीट कळलं? ओके, यानंतर आपण प्रश्न घेऊ. प्रश्नांवरून तुम्हाला
जास्त समजेल बालमित्रांनो. चला बघूया आपण कोणते कोणते प्रश्न आहेत तर याच्यावर आधारित. खूप सोपा आहे हा, फक्त थोडंसं डोकं लावावं लागतं याच्यात तुम्हाला, म्हणजे मग तुम्हाला पटकन सॉल्व्ह करता येईल. बघा आता यामधील पहिला क्वेश्चन काय आहे. एक, पुढील पैकी कोणता आकार इतर आकारापेक्षा वेगळा आहे. बघा आता तुमच्या लवकर लक्षात येईल. त्रिकोण, आयत, गोल, वर्तुळ. बघा ट्रायंगल, रेक्टँगल हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर आणि हा स्फिअर. ओके, ओके. तर बघा आता बघा हा पुढील पैकी कोणता आकार इतर आकारापेक्षा वेगळा आहे. हा त्रिकोण, हा आयत, हा गोल आणि हा वर्तुळ. तर बघा हा 2D आहे, हा 2D आहे, हा 2D आहे, हा मात्र 3D आहे. आणि म्हणून इतर आकारापेक्षा वेगळा आकार कोणता, तर तो आहे गोल. आणि गोल म्हणजे जो आपण चेंडू म्हटला होता. ओके, त्यामुळे तो 3D हा आकार असल्यामुळे तो वेगळा आहे. दुसरं, ही रचना वरून पाहिली असता कशी दिसेल. ही रचना वरून पाहिली असता कशी दिसेल. कशी दिसेल. बघा कुठली रचना, ऑप्शन आहे, पहिले ऑप्शन बघून घेऊ आपण. ओके, आता बघा ही जी आकृती दिलेली आहे ती अशी दिली आहे. बघा ही आकृती दिलेली आहे. आता ही आकृती जर आपण वरून बघितली ही आकृती आपण वरून बघितली तर ही आकृती कशी दिसेल सांगा बरं मला. जर आपण वरून बघितली ही आकृती कशी दिसेल, तुमच्यासाठी क्वेश्चन आहे. अशी दिसेल का, अशी दिसेल का, अशी दिसेल की अशी दिसेल, सांगा, लिहून पाठवा पटापट चॅट मध्ये. सांगा ऑप्शन नंबर कुठला आहे राईट आन्सर. जर तुम्ही वरून बघितली तर कशी दिसेल तुम्हाला, बघा कशी दिसेल. आता आपण वरून जर बघितलं तर आपण असं वरून बघणार, त्याला वरून बघितलं तर आपल्याला अशी खालीवर दिसणार आहे का, ती नाही. कुठली गोष्ट आपण जर वरून बघितली, वरून तुम्ही समजा टेरेसवर असता तुमच्या घराच्या आणि तुमच्या टेरेसवरून बघता आणि ती खालीवर दिसते का तुम्हाला, वरून जर बघितली तर नाही दिसत. ती तुम्हाला सारखी दिसते, सरळ दिसते. म्हणजे आपल्याला ती अशी दिसेल, सरळ सरळ असे. हे 1, 2 आणि 3 हे 3 स्क्वेअर आपल्याला वरून दिसतील. म्हणजे याचा आपलं राईट आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट. बघा
ओके, चला राईट डाऊन केलं असेल तुम्ही. राईट आन्सर काय यायचं आपलं? ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3. ओके, बघा पुढील पैकी कोणत्या घडणीपासून हा जो टॉपिक आहे ना बालमित्रांनो, हा तुम्ही सगळ्यांनी घरी करून पाहायचा आहे. तुम्ही सगळ्यांनी हे प्रकार सगळे प्रश्न घेऊन घरी तयार करून बघायचे आणि करा. आज पण तुम्ही तयार करा घरी. उघडा डबा तयार करता येईल. बघा आता उघडा डबा कोणापासून तयार करता येईल म्हणते. आता हे तर करूनच पाहावं लागतं, त्याशिवाय जमतच नाही. तुम्ही करून पाहिलं तरच तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्ही एकदा करून बघितलं की मग पेपरमध्ये तुमची करायची गरज नाही. आता बघा 4 इमेज दिलेले आहे त्यांनी, एकदम सेम टू सेम आहे का. म्हणजे काढण्यात कमी जास्त होत आहे, पण तुम्ही करायचे नाही कमी जास्त. तुम्ही सारखे काढायचे, मात्र सारखे कापायचे. ओके, बघा मित्रांनो, इथे आपल्याला 4 अशा ऑप्शन दिलेले आहे आणि म्हटलं आहे की या पुढीलपैकी कोणते ही घडणी आहे, ही घडणी आहे, ही घडणी आहे, ही घडणी आहे. यापासून आपल्याला उघडा डब्बा कोणापासून तयार करता येईल. ओके, बघा आता ही जी आहे, ही जी घडणी आहे, याविषयी तुम्हाला ताई सांगणार आहे. ताई तुम्हाला समजून सांगणार आहे की यामध्ये कुठल्या घडणीपासून उघडा डबा म्हणजे ओपन डबा आपण बनवू शकतो. हॅलो, तर मग आपल्याला प्रश्नांमध्ये विचारलं आहे की उघडा डबा कशापासून बनतो असतो. तर हा एक काय, हा एक बंद डबा आहे. कुठून उघडा का नाही. तर या बंद डब्याला किती साइड्स आहे, किती हे साइड्स आपण पाहू. बाजू म्हणू आपण, याला बाजू किंवा साइड म्हणतो आपण, आहे की नाही. तर किती आहे, 1 2 3 4 5 आणि 6. तर या डब्याला 6 बाजू आहे. तर हा बंद डबा आहे. तर जेव्हा आपण ऑप्शन्स मध्ये पाहतो तर इथे पहा 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5. तर ऑप्शन पहिला आणि ऑप्शन दुसऱ्यामध्ये 6 बाजू आहे. तर जसं जसं 6 बाजू आहे, म्हणजे या घडणीला आपण कसं पण फोल्ड केलं तर उत्तर काय येईल, बंद डब्बा येईल. तर आपण जर अशी ही घडणी आहे, ही जी घडणी आहे त्याला आपण फोल्ड केलं तर काय, तो बंद डब्बा येईल. सेम हा पण काय, बंद डब्बा येईल. आणि ही जी घडणी, तर इथे कसे आहे, इथे आहे आपले त्रिकोण आहे. तर जेव्हा पण आपण हा घडणी करू तर हे नाही जोडणार. हे जे आहे, ही बाजू या बाजूला कधीच नाही मिळणार. तर हा काही बनणारच नाही, याचा डब्बा बनणारच नाही. आपण ही घडणी करून पाहू. ही घडणी जी आहे, हिला जर आपण फोल्ड केलं तर काय बनलं, हा डब्बा आहे. याला जागा आहे इथून, हा इकडे ही बाजू आहे का नाही आहे, कारण याला 5च बाजू आहे. तर हा डब्बा कसा झाला, उघडा डब्बा झाला. तर मग या प्रश्नाचं उत्तर काय येईल, हे. तर हे सगळे जेही प्रश्न आहे, जितके प्रश्न असतात, हे तुम्हाला करून पाहावं लागतात. हे तुम्हाला डोक्यात विचार करून त्याला असं फोल्ड करून तुम्हाला उत्तर काढावं लागतं. बघा तुम्हाला ताईने किती छान समजून सांगितलं की याचे 6 कडा आहेत, याचे 6 बाजू आहेत. समजा 6 कडे आहेत किंवा 6 बाजू आहेत, याच्या पण 6 बाजू आहे, याच्या पण 6 बाजू आहे.
1 2 3 4 5 सॉरी इथे 5 आहेत या. म्हणजे तुम्ही 5 मध्ये कन्फ्युजन होऊ नका, इथे पण 5 आहे. मग आता ताईने सांगितलं तुम्हाला की जर आपल्याला डबा बघितला, आपण कुठला पण डबा तयार करायचा असेल तर बघा आता एक आपण असं तयार केलं, त्याचे 6 बाजू तुम्हाला दिसतील बघा. 1 2 3 4 5 6 आहे ना. इथे 6 आपण तयार केलेल्या आहेत बाजू. आणि त्या 6 बाजू जर आपण एकत्र केल्या, कशाही प्रकारे एकत्र मिळवल्या ना, त्या एकत्र मिळवल्या त्याचा बंदच डबा तयार होणार आहे. जर तुमच्याकडे 6 बाजूची घडणी असेल, कुठलीही 6 बाजूंची घडणी असेल. आता इथे जर तुम्ही डबा तयार करायला गेलं तर काय होते बघा. हा इथे तुम्हाला दिसतोय. जेव्हा तुम्ही फोल्ड करायला जाल, जेव्हा फोल्ड करायला जाल तेव्हा ती ही ट्रायंगल आहे. इथे इथे जागा ही शिल्लक राहणार आहे. ही जागा, इथली ही जागा ही भरणारच नाही, कारण की ट्रायंगल आहे, त्याच्यामुळे ते पॅक होणार नाही. तुम्हाला त्यांनी छान समजून सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की जी पाच पाच घडणी किंवा 5 स्क्वेअर आहे, इथे मात्र तुम्हाला ओपन डबा तयार झाला. त्याला डब्याला झाकणच नाहीये त्याला, कारण ते 5च तुकडे आहेत. 5 तुकड्यांमध्ये बंद डब्याचा बंद झाकणाचा डबा बनत नाही. म्हणून तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवा आता इथे, की 6 जर घडणी दिल्या असतील तर त्याचा मात्र, पण त्या पण नीट लक्षात घ्यायच्या की घडणी कशी तयार केलेली आहे. ती घडणी तयार केलेली अशी आहे, व्यवस्थित आहे का, तर किंवा असे जर ट्रायंगल दिलेले असतील आणि त्याच्यात जर 6 असेल तर समजून जायचं इथे की डबा तयार होणार नाही. बघा तुम्हाला अतिशय छान माहिती ताईने दिलेली आहे. म्हणजे आपलं राईट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. चला राईट करा, पटापट राईट डाऊन करा. पुढला घेऊ आपण क्वेश्चन. समजलं तुम्हाला बालमित्रांनो? आज घरी करून बघायचं आहे सगळ्यांनी आणि मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे. ओके. बघा आता याच्यानंतर अतिशय सोपा प्रश्न आहे. खूप आणि खूपच सोपा प्रश्न आहे यानंतरचा. पटापट आकृत्या पण काढून घ्या तुम्ही. बघा, पुढील पैकी कोणती वस्तू समोरून बाजूने अथवा वरून बघा मित्रांनो, पुढीलपैकी कोणती वस्तू समोरून बाजूने अथवा वरून पाहिली असता दिसणारे दृश्य सारखेच असेल? बघा आपण आकृत्या बघून घेऊया. बघा ऑप्शन नंबर 1 आहे, सर्कल केलेला आहे. नंतर बघा आता त्यांचं काय म्हणणं आहे प्रश्न, की पुढीलपैकी कोणती वस्तू समोरूनही पाहिली, बाजूने पाहिली अथवा वरून पाहिली तरी ती सारखीच दिसेल. आता बघा ही बॉटल जर तुम्ही वरून पाहिली तर अशी दिसेल, इकडून आले तर ती उलटी दिसेल, म्हणजे हे तर बसू शकत नाही. इकडून पाहिलं तर एवढाच भाग दिसेल बॉटलचा, हा दिसणारच नाही, म्हणजे वेगळी. हा जर पाहिलं तुम्ही तर वरून पाहिलं तर अशी दिसेल, खालून पाहिलं तर अशीच दिसेल, पण साईडनं पाहिलं ना तुम्ही तर तुम्हाला अशी एक एक कडा दिसेल फक्त, म्हणजे हा पण बसत नाही.
हा जर तुम्ही वरून साईडनी बाजूनी पाहिलं तर एका बाजूने टोक दिसेल, एका बाजूने हा दिसेल, है ना, म्हणजे हा पण दिसणार नाही. मात्र ही वस्तू बघा तुम्ही, ही वस्तू तुम्ही वरूनही पाहिली, खालनी पाहिली, इकडूनही पाहिली, इकडूनही पाहिली, चारही बाजूनी पाहिली तर तुम्हाला ही वस्तू मात्र एकसारखीच दिसेल, जशीच्या तशी दिसेल, कारण ती सर्कल फेसला आहे. ओके, त्यामुळे कुठूनही पाहिली तरी तुम्हाला ही वस्तू सारखीच दिसेल. म्हणून ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट अँसर. ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट अँसर. बघा आता आपण त्या पुढचा हे बघूया, क्वेश्चन घेऊया, क्वेश्चन नंबर 5, आणि तो आहे पुढील पैकी कोणती घडण, पुढील पैकी कोणती घडण इष्टिका चितीची नाही? इष्टिका चितीची नाही. 4 घडण दिलेले आहे. आता हे सगळे घडण ताईने तयार केलेले आहेत, त्यामुळे ताईच तुम्हाला समजून सांगेल. तुमच्यासाठी तयार केल्या आहेत ताईने ह्या घडण. पुढील पैकी कोणती घडण इष्टिका चितीची नाही? नाही असा प्रश्न आहे, नाहीला लक्षात ठेवायचा. बघा आता 4 दिलेले आहे इमेज, आणि त्यांनी विचारलं आहे की कुठली घडण इष्टिका चितीची नाही. बघा अतिशय सोपं आहे, मी तुम्हाला डायरेक्टच दाखवते. हे बघा पुस्तकात जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला बोर्डपेक्षा पुस्तकात जास्त लक्षात येईल. बघा हे जे दिसतंय, हा जो दिसतोय पहिला हा स्क्वेअर सारखे सगळे स्क्वेअर आहे, ते आहे की नाही. बाकीचे सगळे रेक्टँगल सारखे लॉंग लॉंग आहेत, दिसले. फक्त हा एकच असा आहे की जो स्क्वेअर आहे ना, आणि हा स्क्वेअर आहे म्हणून हा इष्टिका चिती नाही आहे. बाकीचे सगळे कसे रेक्टँगलचे आहेत. आता रेक्टँगल जे शेप असते, रेक्टँगल किंवा आयत जो शेप असतो तो इष्टिका चितीचा शेप असतो. मात्र हा स्क्वेअर शेप आहे, पूर्ण स्क्वेअर आहे, सगळे याच्यात स्क्वेअर दिसत आहेत तुम्हाला, त्यामुळे हा इष्टिका चिती नाही आहे. ही घनाकृती आहे, त्याला घनाकृती म्हणतात, क्युबाईड म्हणतात त्याला. तर ते क्युबाईड आहे हा, म्हणजे हा वेगळा आहे, म्हणजे हा इष्टिका चिती नाही आहे हा. ओके, हा घनाकृती आहे, आणि हे आहे सगळे आयताकृती. हे सगळे आयतासारखे दिसतात म्हणून आयताकृती, आणि हा एकटा घनाकृती आहे म्हणून हा वेगळा आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट अँसर. तर माझे काढताना मात्र सगळे ते एकसारखेच तुम्हाला दुरून दिसत असतील, म्हणून ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट अँसर. हा घनाकृती आहे, बाकीचे सगळे इष्टिका चिती आहेत. बघा झाले. आता आपले क्वेश्चन 5 क्वेश्चन इथे झाले. पुढचा क्वेश्चन बघू आपण. दिलेल्या घडणीपासून घन तयार केल्यास दिलेल्या घडणीपासून घन तयार केल्यास ए च्या समोरील पृष्ठावर कोणते अक्षर येईल?
बघा बी सी डी आणि फोर्थ इज ई. बघा घडणी कशी दिलेली आहे, घनाकृती आहे. हा इष्टिकाकृती नाही, इष्टिकाची ती नाही आहे, घनाकृती. घनाकृती म्हणजे सगळे स्क्वेअर. बघा ओके. बघा आता हा क्वेश्चन आहे की दिलेल्या घडणीपासून, ती घडणी आहे, घन तयार केल्यास आपण घन क्यूब तयार केलाय, तर या एच्या समोरील पृष्ठावर कुठलं अक्षर येईल म्हणते. बी येईल, सी येईल, डी येईल की ई. आता हे तुम्हाला बघू आपण. बघा आता आपण अशी घडणी ताईने तयार करून दिली आहे, घडणी आपल्याला. ओके है ना. आता घडणी तयार करून दिली आहे ताईने, कारण आपल्याला प्रॅक्टिकली करून बघावं लागतं. तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिकली करून बघणार नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येईल. आता आपण याचा काय करणार आहोत, क्यूब तयार करणार आहोत. चला करूया मग आपण क्यूब याचा तयार. बघा आपण आता याचा क्यूब तयार केला. तर काय म्हणते मग, क्यूब तयार केला. एच्या समोरील पृष्ठावर कोणते अक्षर येईल. बघा हा आपला ए, हा काय आपला ए. एच्या समोरील, एच्या समोर हा ए आहे. एच्या समोर कोणता येते बघा, आता हा ए आहे. इथे बोट ठेवते मी. एच्या पहा कोणता येतो, कोणता येतो मग एच्या समोर कोणता येतो, सांगा पटकन उत्तर. चला चॅट मध्ये लिहा सगळ्यांनी उत्तर, तुमच्या डायरेक्ट लक्षात येतं की हा ए आहे. एच्या समोर कोणता येतो, तर एच्या समोर कोणता अक्षर येणार आहे, एच्या समोर येतो सी हे अक्षर, आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 इज आवर राईट आन्सर. बघा किती छान घडणी तयार केली आपल्यासाठी. तुम्ही पण अशी घडणी तयार करा घरी आणि करून बघा स्वतः. ओके. आणि तुम्ही स्वतःच घेऊन पहा, कधी सी अक्षर घेऊन पाहत जा, सीच्या समोर कोणतं येणार, कधी डी घेऊन पाहायचं. बघा आता जर आपण डी घेऊन पाहिलं, डीच्या समोर कोणतं येतं, हा डी. हा मी डी पकडून ठेवलं, त्याच्यासमोर कोणतं येतं, बी येतं. मग असं तुम्ही स्वतः तयार करून पहा बालमित्रांनो, त्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही. तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. 2017 ला क्वेश्चन आलेला आहे हा. पुढील पैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही म्हणते. हा 2017 ला क्वेश्चन आलेला आहे. आता पेंटोमिनो कोणती नाहीये वो, 1 नंबरला दिली आहे त्यांनी. बघा बालमित्रांनो, आता पेंटोमिनो म्हणजे काय आहे की नाही, पेंटोमिनो है ना. आता पेंट म्हणजे ग्रीक भाषेत पेंट म्हणजे 5. पेंट म्हणजे ग्रीक भाषेत काय होते, पेंट म्हणजे 5. पेंटोमिनो 5 असणारे, हा 5 ज्याला 5 बाजू आहेत अशी. मग अशी कोणती नाही आहे असं विचारलंय. नाहीला लक्षात ठेवायचं की अशी कोणती नाही आहे ज्याला 5 बाजू नाही आहे, 5 मिनिटो नाही आहे. 1 2 3 4 5 ही तर आहे. 1 2 3 4 5 ही पण आहे. 1 2 3 4 5 ही पण आहे.
आणि 1 2 3 4 5 6 म्हणजे ही नाही आहे. कोणती नाही आहे मग? ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. पेंटोमिनो म्हणजे पेंट म्हणजे ग्रीक भाषेत 5 ओके. पेंट मीन्स 5 हे लक्षात ठेवा नेहमीसाठी. पेंट मीन्स 5. पेंटोमिनो म्हणजे 5. 6 वाली आली तर क्रॉस करायची. ओके चला राईट डाऊन केलं बाल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. आठवा प्रश्न बघू आपण. समजतंय का तुम्हाला? समजत असेल तर पटापट तुम्ही आपल्या क्लासला लाईक करा बरं. चला पटापट लाईक करा आपल्या क्लासला. तुम्हाला समजून राहिलं असेल छान तर. पुढील आकृती दुमडून घन बनविल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर, लगतच्या म्हणजे जवळच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही. नाहीवर लक्ष ठेवायचा. कोणता अंक येणार नाही. मागील याच्यामध्ये येऊन गेलेला आहे हा क्वेश्चन 2018 ला. ऑप्शन आहे 4 1 2 आणि 3. आकृती काढून घेऊया आपण. बघा अशी आकृती आहे. मगासारखीच आहे फक्त मगाशी काय होतं त्याच्यात अल्फाबेट होते आणि आता काय आहे अल्फाबेटच्या जागेवर नंबर्स दिलेले आहे. त्यांनी काय म्हटलं की पुढील आकृती दुमडून क्यूब बनवलाय. 5 हा अंक असलेल्या पृष्ठाचे जो 5 आहे या 5 अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही म्हणते तो. बघा करून बघूया आपण. बघा चला आपण याचा आता बनवून घेऊया. घन बनवून घेऊया. क्यूब बनवून घेऊया. बनवला का क्यूब? ओके. बघा आता हा आहे 5. हा काय आहे 5. आता बघा हा 5 आहे. या 5च्या लगत कोण आहे? लगत म्हणजे जवळ. हे बघा मी 5 वर बोट ठेवते. 5च्या लगत 6 आहे ना. इकडे कोण आहे? 2 आहे. 2 इकडे 4 आहे. बघा आता 5च्या एक्झॅक्ट जे समोर आहे किंवा मागे आहे तो त्याच्या लगत येणारच नाही. त्याच्या जवळ येणारच नाहीये. एक्झॅक्ट जो त्याच्या बॅक आहे किंवा समोर आहे म्हणतो. बघा हा 5 आहे ना. या 5च्या मागे कोण आहे? 1 आहे. हा जवळ येणारच नाही. बाकीचे सगळे जवळ जवळ आहेत 5च्या. हे सगळे जवळ आहे. हा जो आहे तो हा सगळ्यात मागा आहे त्याच्या. म्हणजे एक्झॅक्ट मागा आहे. त्याला समोर येऊ शकतो आपण. 5च्या समोर कोण आहे? हा 1 आहे. बघा आहे ना. 5च्या समोर कोण आहे? 1 आहे. तर हा जो 1 आहे हा 1च त्याच्या सोबत जवळ येणार नाही. लगत येणार नाही. लगत हे बाकीचे येतील. हा 1 येणार नाही त्याच्या लगत. हा 1 नाही येणार. हे बाकीचे सगळे त्याच्या लगत येतील. त्याच्या जवळ येतील. हे सगळे जवळ येतील त्याच्या. हे सगळे जवळ येतील. हा मागे जाणार आहे. हा जो 1 आहे ना हा 5च्या बॅक साईडला जाणार आहे. मागे जाणार आहे. आधी आपण त्याला समोर पण म्हणू शकतो. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 is our right answer. Okay.
Then the last question is, today's our last question is, आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृतीत खोका तयार केल्यास. म्हणजे असंच आहे क्वेश्चन, याच टाइप मध्ये आहे. बघा सगळे तुमच्यासाठी ह्या घडणी तयार केल्या आहेत ताईंनी करून दिलेल्या आहेत. आकृती दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केल्यास. खोका म्हणजे बॉक्स तयार केल्यास. आता म्हणजे क्यूब सारखा बॉक्स असते, सगळे बॉक्स क्यूब सारखेच असते. बघा तुमच्या इथे केक आणतात, केकचा जो बॉक्स असते तो सुद्धा काय असते, क्यूबचा असते. तो उकळून पाहायचा आता आणि त्याची घडणी कशी तयार झाली ते बघायचं. त्याच्यावर अक्षर लिहून पाहायचे. आर अक्षर असलेला अल्फाबेट घेतला, नंबर घेतलं होतं, आता अल्फाबेट घेतलेला असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल. बघा हा कोणते अक्षर येईल. हा क्वेश्चन आहे ना, अगदी लेटेस्ट क्वेश्चन आहे. 2019 ला आलेला क्वेश्चन आहे, अतिशय लेटेस्ट आहे. म्हणजे असा एक क्वेश्चन येतेच. तुम्ही बघितलं 2017 मध्ये पण आलेला आहे, 18 मध्ये पण आलाय आणि 19 मध्ये पण आहे. मग 2021 मध्ये पण येणार आहे. त्यामुळे तुम्ही याच्यावर जास्त फोकस करायचा, घडणीवर, की आकृती दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केल्यास. घनाकृती म्हणजे क्यूब तयार केला. त्यांनी विचारलंय की आरच्या विरुद्ध मागच्या पृष्ठावर कुठलं येणार आहे. घडणी कशी आहे पहा. अशी घडणी दिलेली आहे. जी घडणी करून बघूया आपण. करके देखो आहे पूर्ण, हा युनिट करके देखो. त्याने काय म्हटलं, हा जो आर आहे, हा आर, या आरच्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणतं अक्षर येईल. आपण जर त्याचा खोका तयार केला तर आपण त्याचा बॉक्स तयार करूया आपण. बघा आता आपण त्याचा बॉक्स बनवला. हा दिसतोय तुम्हाला, आर दिसतो. आरच्या बरोबर मागे, आरच्या एक्झॅक्ट मागचं पृष्ठ, याचं मागचं पृष्ठ कोणतं येणार आहे. बघा हा आर आहे आणि आरचं एक्झॅक्ट हा आर आणि हा बघा कोणतं आहे मागचं, यल. बघा आरला जर आपण परत टर्न केलं तर काय येणार आहे, आर. हे बघा आर आणि यल हे दोघं आहेत. दोन बोटं ठेवले मी, हा यल आणि हा. हे पॅक करून घेतलं ना तुम्ही, तुम्हाला जास्त लक्षात येतं पटकन. हे पॅक नसल्यामुळे मला तो पकडायला जरा तरी तुमच्या लक्षात येतं, तुम्ही जर करून बघितलं. हा आर आहे ना, आर दिसतोय, आर दिसला सगळ्यांना, ओके. हा आता बघा आरची एक्झॅक्ट बॅक साइड ही आर आहे. हा आर, यल, हा आर, हा आर आणि हा यल, बरोबर एक्झॅक्ट बॅक साइड दिसते. ओके चला, म्हणजे काय येणार आहे, यल येणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय आहे, आन्सर नंबर 1 इज अवर राईट आन्सर. चला मग बालमित्रांनो, मजा आली, छान घडणी केल्या आपण. काही घनाकृती होत्या
काही इष्टिका चितीच्या होत्या, इष्टिका पृथ्वीच्या होत्या की नाही. चला मजा आली, तुम्हाला आवडला. चला क्लास जर आवडला असेल सगळ्यांनी पटापट लाईक करा. आणि आता कशाची वेळ झाली आहे, छान तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला जे समजलं नसेल ते मला लिहून पाठवा. ओके, चला बाय बाय. बाय बाय बेटा, बाय.